आरू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे अहिल्याने मोहनला बोलावून घेतलेलं असतं. अहिल्याने मोहनला बोलावून घेतल्यानंतर तो म्हणत असतो, काय झालं वहिनी, कशाबद्दल ह्या सगळ्या गोष्टी तू बोलत आहेस? तेव्हा लगेच अहिल्या म्हणत असते, त्याचं काय आहे ना मोहन, तुला माहिती ना श्रीकांत त्या सगळ्या गोष्टीवर किती आणि कशा पद्धतीने प्रेम करतो, ही गोष्ट तुला चांगलीच माहिती आहे ना. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्यामुळे तो खूप जास्त डिस्टर्ब झालेला आहे. मला त्याला या अवस्थेत नाही पाहवत रे. आता आपल्याकडे दुसरा काही तर पर्याय नाही आहे. पण तुला एक गोष्ट सांगू का? काही जरी झालं ना तरी इथे श्रीकांतची ही अवस्था ज्याने केलेली आहे ना, त्याला मी इथे सोडणार नाही आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी कुणी केल्यात, काय केल्यात हे मला शोधायचं आहे. आणि त्याचमुळे इकडे मी तुला सांगते की ते CCTV फुटेज मला पाहायचं आहे. बाहेरचं, गार्डनमधलं, दरवाजापासलं, घरातलं ते सगळं CCTV फुटेज तू इथे चेक कर. एकाही सेकंदाचं CCTV फुटेज इथे मिसमॅच व्हायला नको आहे. काही जरी झालं तरीसुद्धा ते CCTV फुटेज तू माझ्याकडे आणून दे. कारण इथे कोण माझ्या श्रीकांतच्या स्वप्नाबरोबर खेळला आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला इथे पाहायच्यात. आणि जो कोणी हे सगळं काही केलंय ना, त्याला मी माझ्या हाताने शिक्षा करणार आहे, असं इथे अहिल्या बोलत असते. आता हे सगळं काही अहिल्याने इथे बोलल्यानंतर लगेचच मोहन म्हणत असतो, वहिनी तू काळजी करू नकोस. जे काही CCTV फुटेज आहे ना, ते मी ताबडतोब घेऊन येतो, असं म्हणून तो कामाला लागलेला असतो. तर दुसऱ्या बाजूला आपली जी काही दामिनी आहे, ती दामिनी त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेली असते, ज्या ठिकाणी तिला इकडे जी काही लॉटरी लागलेली असते किंवा लागायची असते, त्या ठिकाणी ती पैसे कलेक्ट करण्यासाठी गेलेली असते. आता तिथे ऑलरेडीच खूप सारे माणसं असतात आणि त्यांनासुद्धा सेम त्याच लॉटरीचा नंबर इथे मिळालेला असतो आणि सेम त्यांनासुद्धा त्याच लॉटरीचा नंबर इथे मिळाल्यानंतर आता दामिनी तिथे जाते आणि म्हणत असते, मी काय म्हणते, इथे एक दादा होते, ते दादा कुठे आहेत? म्हणजे ते दादा, मला त्यांना भेटायचं आहे. मला लॉटरी लागली, मी माझे पैसे कलेक्ट करण्यासाठी आली आहे, असं इथे ती बोलत असते. तेव्हा तिथे आलेला प्रत्येक माणूस म्हणत असतो, आम्ही पण तेच करण्यासाठी इथे आलेलो आहोत. म्हणजे आम्हालासुद्धा लॉटरी लागली आहे आणि आम्हीसुद्धा आमचे जे काही पैसे आहेत ते इथे कलेक्ट करण्यासाठीच आलो आहोत, असं इकडे सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा लगेच आता दामिनीच्या हातामध्ये सगळेजण त्यांचा लॉटरीचा जो काही नंबर आहे तो लॉटरीचा नंबर देत असतात. तेव्हा दामिनी ते सगळे नंबर पाहते, तर त्या सगळ्या नंबरवरती एक आणि एकच नाव असतं आणि ते म्हणजे की फक्त आणि फक्त इथे एकच नंबर असतो, सेम नंबर. म्हणजे त्या माणसांनी इथे फसवलं आहे. आता एक माणूस तिथून बाहेर येतो आणि एक माणूस तिथून बाहेर आल्यानंतर दामिनी म्हणत असते की अहो दादा, इथे ते लॉटरीवाले भैया होते, मला ना लॉटरी लागली, मी ते पैसे कलेक्ट करायला आले आहे. तेव्हा लगेच तो माणूस म्हणत असतो, त्याचं काय झालं ना, तो माणूस फसवेवाला होता, त्याने सर्वांना फसवले आणि फसवून तो इथून निघून गेला आहे. काय म्हणजे असं काय करताय? अहो नाही, मला खरंच लॉटरी लागली, मी तुम्हाला खरंच सांगायला लागलेलो आहे की मला इथे लॉटरी लागली आहे. तेव्हा लगेच तो माणूस म्हणत असतो, हो ताई, त्यांनी सगळ्यांनाच फसवलं आहे आणि सगळ्यांना फसवलंय आणि त्याचमुळे हे सगळं काही असं झालेलं आहे, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. तेव्हा मात्र दामिनीला अजिबात ह्या सगळ्या गोष्टीवर विश्वासच बसत नाही की ह्या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या असत्याल म्हणून. आता दुसऱ्या बाजूला जो काही मोहन आहे, तो मोहन इथे CCTV फुटेज घेऊन आलेला असतो. आता मोहन CCTV फुटेज घेऊन आल्यानंतर इकडे तो म्हणत असतो, वहिनी CCTV फुटेज आणलेला आहे. तेव्हा लगेच आता इकडे अहिल्या म्हणत असते, दाखव मला मग ते CCTV फुटेज. तेव्हा इकडे ती म्हणत असते, हो CCTV फुटेज तर दाखवणारच आहे, बघणारच आहे मी. तेव्हा जो काही मोहन आहे तो म्हणत असतो, पण वहिनी तुला एक गोष्ट सांगू का, मी जर तुला CCTV फुटेज दाखवलं ना तर तू इकडे ते CCTV फुटेज जे आहे ना ते इकडे पाहू शकणार नाही आहेस. तेव्हा ती म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत आणि कशा पद्धतीने तू हे सगळं काही म्हणत आहेस. तेव्हा लगेच आता इकडे मोहन म्हणत असतो,
वहिनी तुला एक गोष्ट सांगू का, CCTV फुटेजमध्ये तू जर पाहिलंस ना तर तुझ्या पायाखालची जमीन सरकेल. तेव्हा अहिल्या म्हणत असते, मग का जमीन सरकेल? कोणी जरी त्या CCTV फुटेजमध्ये असेल ना तरीसुद्धा इथे मी स्वतःच्या हातानेच त्याला शिक्षा दिल्याशिवाय शांत बसणार नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मी स्वतःच्या हातानेच त्याला शिक्षा देणार आहे. काही जरी झालं तरीसुद्धा मी इथे शांत बसणार नाही, असं सुद्धा इकडे आता ती बोलू लागते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की जे काही CCTV फुटेज आहे ते CCTV फुटेज अहिल्यासमोर आलेलं असतं. अहिल्यासमोर CCTV फुटेज आल्यानंतर तिथे CCTV फुटेज पाहते तेव्हा तिला फारच मोठा धक्का बसतो. ती विचार करू लागते, हे सगळं प्रीतमने केले. प्रीतम ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे आहे. म्हणजे हे सगळं कसं शक्य आहे, असा इकडे आता अहिल्या विचार करते आणि तिला फारच मोठा धक्का इथे बसलेला असतो. तेव्हा मोहन म्हणत असतो, तेच तर वहिनी मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत होतो. हे बघ प्लीज, ह्या सगळ्या गोष्टीचा तू एवढा विचार करू नकोस ना. तेव्हा अहिल्या म्हणत असते, हे सगळं काय आहे? ह्या सगळ्या गोष्टी इथे माझ्यासोबतच का झाल्यात? तर दुसऱ्या बाजूला जो काही प्रीतम आहे तो त्याच्या खोलीमध्ये असतो. प्रीतम त्याच्या खोलीमध्ये असताना आपण पाहतो की आता लगेचच त्याला आत्तापर्यंतच्या त्या सगळ्या काही गोष्टी इथे आठवतात. त्या सगळ्या गोष्टी आठवत असताना आता कशा पद्धतीने जी काही दिशा आहे त्या दिशाने हे सगळं काही कटकारस्थानं केले आणि कटकारस्थानं करूनच हे सगळं काही या पद्धतीने घडून आणलं. हे सगळं सगळं काही आता तिला आठवू लागलेलं असतं. ह्या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला कशा पद्धतीने दिशाने ब्लॅकमेल केलं, कशा पद्धतीने इथे आदित्यला घराची मोलकरीण बनवलं, ह्या सगळ्या गोष्टी तिला आता आठवू लागतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी आठवू लागल्यानंतर आता तो विचार करतो की हे सगळं काय आहे. त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी व्हायला नकोय, म्हणजे हे सगळं कशा पद्धतीने होतंय तेच मला काही कळत नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्यावर जेव्हा तिने हे सगळं काही सांगितलं तर कशा पद्धतीने मी रिॲक्ट केलं, पण बाबा मला माफ करा. काही जरी झालं ना तरीसुद्धा येथे मी तुमच्या त्या पेंटिंगसोबत आणि त्या सगळ्या गोष्टीसोबत छेडछाड नाही करू शकत. हे सगळं मी करणं शक्यच नाही आहे. कारण एक गोष्ट मी तुम्हाला सांगू का बाबा, तुम्ही माझं सगळं काही आहात. मी तुमच्या पेंटिंग्स इथे ह्या पद्धतीने नाही जाळू शकत वगैरे वगैरे, असं आता इकडे तो बोलू लागलेला असतो. तेव्हाच हे सगळं काही होत असताना आपण पाहतो तर काय, इकडे आता लगेचच दुसऱ्या बाजूला मात्र प्रिया तिथे आलेली असते. आणि प्रिया तिथे आल्यानंतर इथे प्रिया म्हणत असते, खरं सांगू का प्रीतम, मला तर आता एका गोष्टीची फार काळजी वाटत होती. म्हणजे बाबांच्या पेंटिंग कोणी जाळल्या असतील, काय केल्या असतील, ह्याच गोष्टी मला इथे कळत नाही. कसं आणि कशा पद्धतीने हे सगळं काही करावं तेच मला कळत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागलेली असते. तेवढ्यातच आता अहिल्याला फारच राग येत असतो. अहिल्याला राग आल्यानंतर इकडे आता ती धावतच जी काही आपली ही आहे, जो काही आपला प्रीतम आहे, त्या प्रीतमच्या खोलीकडे धाव घेत असते. कारण तिला आता काही जरी झालं ना तरीसुद्धा प्रीतमला जाब विचारायचा असतो. आणि त्याचबरोबर जाब विचारल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी त्याला सांगायच्या असतात. आणि म्हणूनच ती हे सगळं काही करू लागलेली असते. तेव्हा धावतच आता प्रीतमच्या खोलीमध्ये जाते आणि प्रीतमच्या खोलीमध्ये गेल्यानंतर ती म्हणत असते, प्रीतम काय चाललेलं आहे? बोल ना, काय चाललंय प्रीतम तुझं? तुझी हिंमत कशी झाली इथे स्वतःच्याच बापाच्या ह्या स्वप्नांशी खेळण्याची? प्रीतम, मी तुला काहीतरी प्रश्न विचारते. तू असा कसा वागू शकतोस? ह्या सगळ्या गोष्टी तू का केल्यास प्रीतम? बोल, का केल्यास प्रीतम? तेव्हा अहिल्या त्याच्यासमोर जाऊन उभी राहते. अहिल्या त्याच्यासमोर जाऊन उभी राहिल्यानंतर आता ती सनकन एक कानाखाली प्रीतमच्या वाजवत असते. सनकन त्याच्या कानाखाली वाजवल्यानंतर आता प्रीतमला काय करावं आणि काय नाही ह्या गोष्टी अजिबात समजत नसतात. तो तर फारच जास्त घाबरलेला असतो. आणि तेव्हा अहिल्या विचार करत असते, त्याला म्हणत असते, काय कमी केलं होतं तुझ्या बापाने तुला? ना काय कमी केलं होतं? अरे तुमच्या बापाने तुम्हाला एवढं लहानाचं मोठं केलं. मी बिझनेसमध्ये नेहमी बिझी असायची. पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का?
श्रीकांतने तळहाताच्या फोडाप्रमाणे तुम्हा दोघांना लहानाचं मोठं केलं. तळहाताच्या फोडाप्रमाणे इथे तुम्हा दोघांना सुद्धा त्यानं सांभाळलंय आणि आज तू त्याच्या स्वप्नांचा असा घात केलायस. आज तू त्याच्या स्वप्नाबरोबर अशा पद्धतीने खेळलायस. ही गोष्ट मला अजिबात मान्य नाही आहे किंवा मी ती सहनच करून घेणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. हे सगळं काही बोलल्यानंतर आता मात्र आपण पाहतो तर काय, इकडे जो काही प्रीतम आहे तो म्हणत असतो, आई प्लीज माझं ऐकून घे ना. तेव्हा इकडे आता प्रिया म्हणत असते, आई तुम्ही कशाबद्दल आणि कोणत्या गोष्टीबद्दल हे सगळं काही बोलताय. त्यावर लगेच अहिल्या म्हणत असते, तुला कळतंय का तुझ्या ह्या नवऱ्याने काय केलंय. त्यानं प्रीतमच्या ज्या काही पेंटिंग्स आहेत त्या पेंटिंग्स जाळून टाकलेल्या आहेत, असं आता इकडे ती बोलू लागते. ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही अहिल्या आहे ती म्हणत असते, तुझी हे सगळं काही करण्याची आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याची हिंमत कशी झाली. तू असा कसा काय वागू शकतोस, बोल ना. काय कमी केलं होतं तुझ्या बापाने, काय काय दिलं नाही तुम्हाला त्यांनी. ह्या सगळ्या काही गोष्टी देऊन हे सगळं काही करून तू आत्ता ह्या पद्धतीने त्याच्याशी वागलास, त्याच्या त्या स्वप्नाची पूर्ण राखरांगोळी केलीस. का केलंस असं, बोल ना. का वागलास तू असं. असं म्हणूनच अहिल्या आता प्रीतमला जा विचारू लागलेली असते. तेव्हा प्रीतम म्हणत असतो, आई प्लीज, आई प्लीज ग, तू माझं एकदा ऐकून घे ना. हे बघ तू समजतेस तसं अजिबातच नाही आहे. हे बघ आई प्लीज, मी एकदा काय म्हणतोय ते ऐकून घे ना. तेव्हा ती म्हणत असते, अजून काय ऐकायचं बाकी आहे. काहीही ऐकायचं बाकी नाही आणखी. तू खूप खूप जास्त चुकीच्या पद्धतीने वागला आहेस. का असं वागलायस, का ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने केल्या आहेस तू. मला ह्या सगळ्या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही आहे. तू तू अशा पद्धतीने वागशील आणि हे सगळं काही अशा पद्धतीने करशील. तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, रडायला लागलेला असतो. तो म्हणत असतो, आई मी एवढा मूर्ख नाही आहे गं, मी एवढा वेडासुद्धा नाही आहे. मला ह्या सगळ्या गोष्टीची पूर्ण खात्री आहे. बाबाचं स्वप्न आणि त्या सगळ्या गोष्टी मी अशा धुळीस मिळवेल असं तुला कसं वाटलं. नाही आई नाही, मी असं काहीही केलेलं नाही आहे. तेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय. हे बघ आई, मला एक निनावी मेसेज आला होता, एक फोन आला होता आणि त्यामुळे इथे जर तुम्ही त्या पेंटिंग्स इथे चित्र प्रदर्शनासाठी घेऊन गेला तर त्या चित्र प्रदर्शनाला, आर्ट गॅलरीला पूर्ण आग लावण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. आणि असं सांगण्यात आल्यानंतर तुला मी सांगतोय ना, त्याचमुळे इथे मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या नाही. त्याचमुळे इथे मी मार्केटमधून जुने काही पोस्टर आणले आणि मार्केटमधून जुने काही पोस्टर आणल्यानंतर मी ते पोस्टर जाळले आणि ह्या बाबाच्या पेंटिंग्स ज्या आहेत ना त्या व्यवस्थित सुरक्षित ठेवल्या आहेत, असं आता इथे तो सांगू लागतो. ह्या सगळ्या काही गोष्टी इथे सांगितल्यानंतर प्रीतम खाली मान घालूनच उभा राहिलेला असतो. तो म्हणत असतो, आई बाहेरच्या जगामध्ये आपले किती आणि त्याचबरोबर किती नाही ते दुश्मन आहेत, ही गोष्ट तुला चांगली आणि बऱ्यापैकी माहिती आहे. त्याचमुळे मी हे सगळं इथे कोणालाच न सांगण्याचा निर्णय घेतला आणि कोणालाच न सांगण्याचा निर्णय घेतल्यामुळे एक गोष्ट मात्र नक्की आहे आई, की काही जरी झालं ना तरीसुद्धा मी माझ्या बाबांच्या स्वप्नांचा असा घात अजिबात करणार नाही. ते होणं शक्य तरी आहे का आई माझ्या हातून. आता ह्या सगळ्या काही गोष्टी जेव्हा इकडे प्रीतम अहिल्याला सांगतो आणि अहिल्याला ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा समजतात तेव्हा मात्र अहिल्याच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण प्रीतमने तर त्या सगळ्या पेंटिंग्स वाचवलेल्या असतात, जपून ठेवलेल्या असतात आणि त्यामुळे अहिल्याला मात्र इथे फारच आनंद झालेला असतो आणि इकडे ती त्या सगळ्या गोष्टीचा विचारसुद्धा करू लागलेली असते. आता हे सगळं काही सत्य समजल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इकडे जी काही अहिल्या आहे ती प्रीतमला घट्ट मिठी मारते आणि प्रीतमला घट्ट मिठी मारल्यानंतर ती एका गोष्टीचा विचार करते की नाही, माझी निवड अजिबात चुकली नाही किंवा इथे माझा प्रीतम ह्या सगळ्या गोष्टीचा इथे अशा पद्धतीने वापर करून घेणार नाही. हे सगळं ती आता इथे बोलू लागलेली असते. आता हे सगळं काही इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की प्रीतम म्हणत असतो,
आई तू काळजी करू नकोस, आपलं सगळं काही व्यवस्थित आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ज्या काही पेंटिंग्स आहेत ते सगळं सुखरूप आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही इथे बोलल्यानंतर लगेचच अहिल्या ती त्या पेंटिंग्स पाहते. अहिल्याने त्या पेंटिंग्स पाहिल्यानंतर अहिल्याला फारच आनंद झालेला असतो की इकडे माझ्या ज्या काही पेंटिंग्स आहेत त्या अगदी तशाला तशा आणि व्यवस्थित सुखरूप आहेत. हे सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर तिला मात्र फारच आनंद होतो. आता इकडे प्रिया विचार करू लागते की नाही प्रीतम, खरंच तुम्ही तुम्ही खूप आज मोठं काम केलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या काही ज्या पेंटिंग्स आहेत ना त्या व्यवस्थित ठेवून आणि ह्या सगळ्या काही गोष्टी करून तुम्ही खूप मोठं काम केलं आहे, असा इकडे ती आता विचार करू लागते. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर इथे तिला सुद्धा फारच आनंद होतो. आता इकडे जो काही आपला प्रीतम आहे तो प्रीतम श्रीकांतकडे धावतच जातो. श्रीकांतकडे धावतच गेल्यानंतर जे काही पेंटिंग्स आहेत त्या सगळ्या गोष्टी तो इथे आता जे काही आपला श्रीकांत आहे त्या श्रीकांतला इथे दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो. आणि तेव्हा श्रीकांतच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर इथे आता श्रीकांतला सुद्धा फारच आनंद होत असतो. तेव्हा श्रीकांत म्हणत असतात, बघितलंस ना, मला माहिती होतं ग, माझा प्रीतम ह्या सगळ्या गोष्टी कधीच या पद्धतीने करणार नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टीला इथे तू वेगळेपणाने घेत होतेस, हे मात्र फार चुकीचं होतं बघ, असं सुद्धा आता इथे तो बोलू लागलेला असतो. त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण इकडे पाहतो की आता जी काही दामिनी आहे ती दामिनी इथे आलेली असते. आता दामिनी इथे आल्यानंतर लगेचच सगळ्यांचं लक्ष दामिनीकडे जातं आणि दामिनीला सगळेजण विचारत असतात की काय झालेलं आहे दामिनी, काय झालंय, तू अशी का आहेस? त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो तोंड असं का आणि कशामुळे पडलं आहे, काय झालेलं आहे, बोलणार आहेस का? तेव्हा दामिनी म्हणत असते, काही नाही अगं, काही नाही. कसं, तुला तर लॉटरी लागणार होती ना, मग तू लॉटरीचं तिकीट आणण्यासाठी गेली होतीस ना, मग त्याचं काय झालं? ह्या सगळ्या गोष्टी ती आता इथे विचारू लागते. आणि ह्या सगळ्या गोष्टी विचारल्यानंतर आपण पाहतो की दामिनीचा चेहरा पडलेला असतो. आणि तू तर करोडपती होणार होतीस ना. तेव्हा लगेच आता इकडे दामिनी म्हणत असते, नाही, मी करोडपती होणार होते पण तो सगळा प्लॅन फ्लॉप झालेला आहे. म्हणजे सगळा प्लॅन फ्लॉप झाला म्हणजे नेमकं काय झालेलं आहे? तू हे सगळं कशाबद्दल बोलत आहेस? तेव्हा लगेच आता इकडे दामिनी म्हणत असते, जिथे करोडपती होणार होते तिथे रोडपती झाले. म्हणजे त्या लॉटरीवाल्या दादाने आम्हाला फसवलं आहे. कुठलीही लॉटरी वगैरे काहीही लागणार नाहीये. तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, काय म्हणजे? हो, कारण त्यांनी लॉटरीच्या नावाखाली त्यांनी आम्हाला फसवले. ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच आता अहिल्या म्हणत असते, किती इन्व्हेस्टमेंट केली होती? नाही जास्त काही केली होती, 10 रुपये केली होती. काय? अगं वेडी आहेस का तू? हे बघ, ह्या सगळ्या गोष्टी तू अशा हलक्यात घेऊ नकोस दामिनी. आता जे आपण कष्ट करून कमवतो, ज्या कष्टाने गोष्टी 1 रुपया जरी असला ना त्याचा आनंद आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला फार मोठं समाधान देऊन जातात. मग तू ह्या सगळ्या गोष्टीचा असा विचार का करतेस? तुला का असं वाटलं की हे सगळं काही अशा पद्धतीने करावं म्हणून? तू वेडी आहेस का? तुला ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा काही गरज नव्हती. तेव्हा लगेच आता दामिनी म्हणत असते, हो वहिनी. तेव्हा इकडे आता अहिल्या म्हणत असते, हे बघ, तुला जेव्हा कधी पैशाची गरज पडेल, जेव्हा तुला पैशाची इथे गरज पडेल तेव्हा तू माझ्याकडे बिनधास्त माग, मी आहे ना. तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, हो वहिनी, तुम्ही जे काही बोलताय ते अगदी बरोबर आहे. पण आणखी एक गोष्ट मोहन, तुला सांगते मी, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथून पुढे दामिनीच्या सगळ्या स्वप्नांची आणि तिच्या अकाउंटला काही पैसे राहतील ह्याची जिम्मेदारी तुझी आहे. कुठलीही गोष्ट इथे दामिनीला कमी पडता कामा नये, समजलं तुला? काही जरी झालं तरीसुद्धा इथे दामिनीला सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. हे सगळं काही आता इथे ती बोलू लागते. त्याचबरोबर आता आपण पाहतो की इकडे
मोहन जो आहे तो दामिनीवर हसतच असतो. तर आता दुसऱ्या बाजूला प्रीतम हा आनंदात बसलेला असतो आणि आनंदात बसलेला असताना तेव्हा प्रिया तिथे येते. आता प्रिया तिथे आल्यानंतर ती म्हणत असते, खरं सांगू का, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता मला ना फार आनंद होतोय. मला आज तुमचा फार अभिमान वाटतोय. म्हणजे तुम्ही हे सगळं जे काही केलेलं आहे ना, त्या सगळ्या गोष्टीमुळे मला तुमचा फार आनंद वाटतोय, असं सुद्धा ती इथे बोलत असते. तेव्हा लगेच आता इकडे प्रीतम म्हणत असतो, हो ते तर अगदी खरंय. पण आता इकडे प्रीतम विचार करू लागतो, पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मला पारूची फार आठवण येते. म्हणजे पारू इथे असायला हवी होती. म्हणजे तिने ह्या सगळ्या गोष्टीतून मार्ग नक्कीच काढला असेल. तेव्हा आता इकडे लगेचच प्रिया म्हणत असते, पण तो दुश्मन आणि ती व्यक्ती नेमकी कोण असेल, जी की आपल्याला इथे ब्लॅकमेल करते आणि ह्या सगळ्या गोष्टी करत आहे. तर प्रेक्षकांनो, हा प्रश्न प्रीतम समोर प्रियाने मांडल्यानंतर प्रीतम आता तिला पडलेल्या ह्या प्रश्नाचं उत्तर देईल का, हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असतं. तर पाहत रहा पारू. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.